ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र 18 न्यूज बुलेटिन। जागृती फाउंडेशन आणि वडाळे तलाव संगीत ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी जागृती फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी जागृती फाउंडेशन विविध क्षेत्रात करत असलेल्या सामाजिक कामाची माहिती सांगितली। या वृक्षारोपण कार्यक्रमास गोग्रीन नर्सरी यांचे देखील सहकार्य लाभले। यावर्षी देखील हा उपक्रम सुरू करत असताना वडाळे तलाव संगीत ग्रुप यांनी या उपक्रमात सहभागी होण्याचं सांगितलंय। त्यानुसार वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमास जागृती फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेश युथ सेक्रेटरी आरिन सोनावणे, पनवेल तालुका युवा अध्यक्ष जश राठी, युवा सेक्रेटरी समीर शेलार, तळोजा विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे, उपाध्यक्ष संदेश पाटील, सोमटणे विभागीय अध्यक्ष मयूर गायकवाड, वडाळे तलाव संगीत ग्रुपचे संतोष जितेकर, चंद्रकांत मंजुळे, सुहासिनी केकाणे, माजी नगरसेविका नीता माळी, सरोज जितेकर, ज्योती गुणगे, प्रमोद म्हात्रे, राजनाईक, डॉक्टर कांचन मालवी, नैना मगदूम, रामदास मगदूम, नीता मंजुळे, अरुण धंदर, भारती एकलरे, चारुलता सोनावणे, पल्लवी पाटील, नंदा धंदर, रमेश बीद, आतिश वालेलकर, मिथुन रामधरणे, नैना मालविया, राजेश मालविया, जावेदभाई, अश्विनी गावडे, मिस चैतन्य, पत्रकार शंकर वायदंडे, अण्णासाहेब आहेर आदी मान्यवर उपस्थित होते। खूप छान संकल्पना केलेली आहे आणि ते झाडं लावण्याचं आम्ही काम आज ते नंदनवन चौकासमोर करत आहोत आणि ह्याच्या पुढे पण आम्ही त्यांच्याबरोबर जॉईंट राहू असे आम्ही गावी देतो आणि खूप छान कार्यक्रम झालेला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। वडाळे संगीत परिवार आमचा जो करावटे चालतो संध्याकाळपर्यंत त्यांचा आमचा जो ग्रुप आहे त्याच्यातर्फे आणि जागृती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही हा प्रोग्राम राबवला आहे आणि हा म्हणजे हा पहिला प्रोग्राम आहे निलेशजीने आम्हाला पुढाकार दिला की बाबा तुमच्या ग्रुपतर्फे हा प्रोग्राम व्हावा असं त्यांची इच्छा होती म्हणून आम्ही आज त्यांच्या बरोबर आहोत आणि ह्याच्या पुढेही राहू। जेव्हा त्यांनी आम्हाला हाक मारली तेव्हा आम्ही त्यांच्या बरोबरीने काम करायला तयार आहोत। चांगलाच असणार आहे। जागृती फाउंडेशन मी आज आजच ऐकत नाही, मी भरपूर वर्षापासून मी ऐकत आलेली आहे नाव आणि निलेशजी प्रत्येक गोष्ट जिगरीने करत असतात, जिद्दीने काम करत असतात हे मी पाहिलेलं आहे। त्यांचं रक्तदान शिबिर असो की काही असो, कुठलेही शिबिर असो की त्याला आवर्जून ते काम करणार म्हणजे करणार। आणि पत्रकार निलेश म्हणून एक बेस्ट समाजसेवक आहेत ते आणि असंच त्यांनी काम पुढे करत राहावं हीच आमची सगळ्या वडाळा ग्रुपतर्फे ही सदिच्छा। आणि आमचेही असं कार्यक्रम होत असतात आणि आताही हा आपल्या जागृती फाउंडेशनतर्फे आम्हाला संधी मिळाली वृक्षारोपणाची, त्यामुळे हे पर्यावरणासाठी खूप जरुरी आहे। त्यामुळे आपल्याला पुढच्या भविष्य काळामध्ये सगळं ऑक्सिजन आपल्या त्याच्यावरच आपण असतो, त्यामुळे प्रत्येकाने झाडं लावायचं आणि झाडं लावल्यानंतर सोडून नाही द्यायचं, त्याला पाणी घालायचं, की वाढतात त्या जगतात का त्याच्यानंतर पण लक्ष देणं जरुरी आहे असं मला वाटतं। त्यामुळे सगळ्यांना थँक्यू। सगळेजण जे सहभागी आहेत आपले वडाळे परिवार आणि जागृती फाउंडेशन, निलेश सर, मॅडम, नीता मॅडम, जितेकर सर, वंजळे काका, सगळ्यांचे मी पण आभारी आहे। जागृती फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी शेकडो झाडं लावण्याचा आम्ही संकल्प करतो। आतापर्यंत 4.5 ते 5,000 झाडांचा आम्ही संकल्प पूर्ण केला आहे। आमचा टप्पा हा आम्ही 1 लाखाचा ठेवलेला आहे, पण तो काही वर्षामध्ये तो नक्कीच आम्ही पूर्ण करू असं आमच्या संस्थेचं उद्दिष्ट असून आतापर्यंत 4,500 झाडे ही खेडोपाड्यात, गावोगावी, रस्त्यामध्ये जिथे मिळेल जागा, जिथे ज्या ठिकाणी पर्यावरणाची खूप बिकट परिस्थिती आहे अशा ठिकाणी लावण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो। संस्थेच्या माध्यमातून गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असू दे, आरोग्य शिबिर असू दे, मोफत नेत्रचिकित्सा शिबिर आणि आतापर्यंत आम्ही जवळपास 1200 आदिवासी बांधवांना मोफत मोतीबिंदू नेत्र शिबिर ऑपरेशन केलेलं आहे, मोफत संस्थेच्या माध्यमातून केलेलं आहे, जे की आमच्या शंकरा आय हॉस्पिटलच्या माध्यमातून। आणि कॉम्प्लेक्सच्या समोर आपण किती झाडे लावण्यात आले आणि इथून पुढे या पावसाळ्यामध्ये किती कोणत्या ठिकाणी झाडे लावणार आहात? अपुरी जागा असल्याने आता आम्ही या ठिकाणी सध्या तरी 20 झाडं लावलेली आहेत। त्याच्यानंतर आमचं विहिगार म्हणून क्षेत्र आहे, त्याच्यानंतर वाकडी आणि त्याच्यानंतर डुंगरे, तुर्भे जे काही पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रात भाग आहे, असं आम्ही दर रविवारी एक शेड्यूल केलेलं आहे आणि पावसाळ्यामध्ये आम्ही हे सगळे झाडं लावण्याचा कार्यक्रम असतो पण पूर्ण करणार पुढच्या टप्प्यात।